धैर्यशील मोहिते पाटील अकलूजचा वाल्मिक कराड आहेत का नाही ते अकलूजच्या बी जनतेची बाईट घ्या। त्या तिथलं जे खून झालेले मी सांगतोय ते दादा तांबोळी हा माझा जनावराचा बाजारातला मित्र आहे। मी गाईचा व्यापार करतो, मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती। त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबोळीचा खून केला। त्याच्यानंतर त्या आजबे पुन्हा त्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला। तिथं सागर मोहिते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईव्हला, तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्यावरती मोक्कासारखा गुन्हा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील मोहिते पाटलांना लावला का तर त्या आजबेचा खून करताना ही पुढं आपलं काहीतरी नाव येईल। मग त्या आजबेचा खून केला। आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वडर समाजाचा आहे, तो त्याचाही खून तिथं झाला। ह्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूजमध्ये ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही, तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत ते तरुण पोरांचे आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे। ही धाकता तिथली आहे, खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे। या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगं ठरणार नाही। त्यांनी एक 6 लाख रुपयाचं आमच्या गावामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला काम दिलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यानं तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे। मग तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करत असताना त्यांनी मुरुम कुठनं आणला आणि तो मुरुम जिथून आणला असेल मग त्यांनी शासकीय रॉयल्टी कट करूनच दिला आहे ना, त्यांनी अशी परवानगी काढली का आणि त्या कामाची परवानगी काढलेल्याचं पत्र जर असेल तर आम्हाला त्या आजच्या आज तहसीलदारनं दिलं पाहिजे का तर त्याची रॉयल्टी त्यांनी कट करून घेतलेली आहे। मग त्यांच्याकडे ती जी रॉयल्टीचं नियमानुसारचे कागदपत्र जे आम्हाला विचारले ज्याच्यासाठी आम्हाला बेकायदेशीर ठरवलंय त्या कामाची रॉयल्टी जर आजच्या आज तहसीलदारनं अहवाल कलेक्टरकडे दिला पाहिजे आणि तो कलेक्टरनं मुख्यमंत्र्यांना बी सादर केला पाहिजे। ते काम जर कायदेशीर असेल तर आम्ही बेकायदेशीर आहे, ते काम बेकायदेशीर असेल तर आम्ही बेकायदेशीर आहे, मग त्यांच्यावरती गुन्हा का नाही। तहसीलदारांनी जो अहवाल दिला आहे तांत्रिकदृष्ट्या तुम्ही बरोबर आहात का? म्हणजे आमचा तहसीलदारनं त्याची कातडी वाचवायसाठी अहवाल दिलाय। माझ्याकडे एक पत्र आहे त्याच्यात 2026 पर्यंतची मुदत आहे। मी काय असा तोंडी बोलत नाही, मोगम बोलत नाही, माझ्याकडे पत्र आहे जे शासनानंच दिलेलं आहे। ते काम 2026 पर्यंत पूर्ण करायचं ते पत्र माझ्याकडे आहे, त्या अनुषंगाने मी बोलतोय। मी काय कुठलं तयार करून आणलेलं नाही, ते शिक्यानिशीचं पत्र असतं। आज मागणी आहे आमची रीतसर ती आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले माघारी घेतले पाहिजे त्याले। दुसरी गोष्ट आमचे गावातले जे आज पानंद रस्ते ज्या रस्त्यामुळे आज गाव चर्चेत आले, ज्या रस्त्यामुळे आज गाव आमचं बदनाम होतंय, आम्हाला अनेक उपमा दिल्या गेलेल्या आहेत ह्या सगळे आज असं बिन तसं बी झाले तर ह्या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सगळे रस्ते माझ्या गावचे करून द्यावेत। दुसरी गोष्ट आमच्यावरती खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि आमच्या गावाला जे पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्यामुळे आम्ही लोकसभेला बहिष्कार घातला होता तो पाण्याचा प्रश्नासाठी बी 3री सुप्रमा मंजूर करून त्याची तातडीने बैठक लावून ती 3री सुप्रमा मंजूर करून त्या आमच्या गावाच्या त्या 7 गावच्या कामासाठी निधी टाकावा ही बी आमची त्यात रीतसर मागणी आहे। आणि ही सोडून आमच्या इतर 4 मागण्या आहेत त्या की ह्या प्रकरणातला खरा हिरो ज्या हिरोनं हे सगळं प्रकरण घडवलं आहे ते सुजित शेळवणे नावाचा सर्कल आहे। त्या सुजित शेळवणे नावाच्या सर्कलला या ठिकाणी चौकशीला घेतलं पाहिजे की त्यानं हे सगळं प्रकार केलाय। त्याची चौकशी अजून पोलिसांनी बी केलेली नाही, का केली नाही? वारंवार आम्ही बाईट देतो या की तहसीलदारनं बी का देतो म्हणले होते, तहसीलदार म्हणले होते याची चौकशी करून मी कलेक्टरला अहवाल देतो। कलेक्टर तहसीलदारचा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये की माझा कुठलाही आदेश नव्हता इथं रेड टाकायचा। मग ती रेड कोणी टाकायची ती तलाट्याने सांगितलंय नाव सुजित शेळवणेचं, मग त्या सुजित शेळवण्याला आदेशच कुणाचा नव्हता तर त्यांनी कुणाच्या सांगण्यावरनं हे सगळं रामायण घडवलं। IPS सारख्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन या ठिकाणी बोलावलं। जो अजितदादांच्या फोननं त्या IPS मॅडम खाली बसल्या गहिवरल्या बसल्या असं जे समजावलं गेलं ते पूर्ण चुकीचं आहे। खऱ्या अर्थाने मॅडम कुठं गहिवरल्या किंवा कुठं ट्रोल झाल्या तर त्यावेळेला त्या सुजित शेळवणेनं त्या तळ्यामध्ये 200 ट्रक वाळू जप्त साठा करायचा आहे अशी माहिती त्यांना दिली होती। त्याच्यामुळं त्या तिथं आल्या होत्या पॉईंटला, त्याचं लोकेशन इतकं व्यवस्थित दिलं की त्या रस्त्याच्या मुरुम टाकत असताना थांबल्या नाहीत, त्या तळ्यातच गेल्या का तर त्यांना तिथं वाटलं की तिथं अवैध साठा आहे काहीतरी। तिथं गेल्याबरोबर त्यांच्या SSI डायरेक्ट त्या टिपरच्या ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावली,
त्या ठिकाणी तलाट्यानं दांडकं काढून JCPच्या ड्रायव्हरला ताणलं गेलं. ह्या सगळा प्रकार जो झाला आहे ह्या सगळ्या प्रकाराला त्या सुजित शेळवणेनं कशा पद्धतीनं हे केलं आहे की सुजित शेळवणेच्या फोनवरनं गेल्या म्हणजे आमची घटना घडायच्या अगोदर 15 दिवसापूर्वी एक फोन अंजली कृष्णा मॅडमला गेला होता की तहसीलदार बोलतोय म्हणून. आणि तहसीलदार बोलतोय म्हणल्यानंतर त्या फोनवरनं तहसीलदारच बोलले होते. पण ती मॅडमकडे सुजित शेळवणे हे नाव गेलं ट्रू कॉलरला. त्यांनी तहसीलदार सुजित शेळवणे म्हणून नाव त्या ठिकाणी सेव्ह केलं. आणि मग ही एवढं गंभीर प्रकरण आहे ते सुजित शेळवणेने त्या नावाचा एवढा फायदा मोठा घेतला की त्याचं स्वतःचं टिपर आहे 4-5 ते वाळूला चालतायत. आणि आम्ही जे टिपर त्या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी मुरुम टाकण्यासाठी लावलं होतं त्या टिपरचं आणि त्याच्या टिपरचं कुठंतरी 2 दिवसापूर्वी काहीतरी वाद झालेला होता. त्या वादाच्या रोज त्यांना काढायचा होता. त्यांचं टिपरवरती कारवाई करायची होती, खालच्या खाली त्याला करायची होती. आणि अंजली कृष्णा मॅडमचं काम आता धाडाडीनं चालू आहे वैद्य धंद्यावरती दाढी टाकायचं. मग हे त्यांना ही केलं तर ह्यांना पुन्हा कुणाला चान्स होणार नाही, कुणाला फोन लावण्यासाठी चान्स होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या सुजित शेळवणेंनी त्या ठिकाणचं आमची प्रक्रिया सोमवारी गुन्हे माघारी नाहीत घेतले ना आमचं काम नाही झालं तर सोमवारी आमचा लहान पोरांपासून महिला मंडळ असतील वयोवृद्ध असतील ह्या सगळ्यांचा मोर्चा एक घंटानाद आणि हलगीनाद आम्ही आज तुम्हाला या माध्यमातून जाहीर करतोय की आम्ही बांगडी मोर्चाचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. पण बांगडी मोर्चा आम्ही माघार घेतोय का तर त्या दोन्ही महिला आहेत, अंजली कृष्णा ही महिला आहेत आणि प्रांत मॅडम ह्या महिला आहेत. आणि माझ्याच माता भगिनीचा मी अवमान करणं, त्यांच्या दागिन्याचा अवमान करणं माझ्यासारख्याला ती सोबत नाही. म्हणून आम्ही ती माघार घेतोय आणि आम्ही घंटानाद सरकारला जागं करण्यासाठी घंटानाद आणि हलगीनादचं त्या ठिकाणी मोर्चा काढतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.